जिल्हाधिकारी जे वैभव खेडेकरांसोबत खऱ्या अर्थानं गेली होती, आज परत आली आहेत, आज पुन्हा एकदा ताकद वाढलेली आहे, काय सांगायला होतं? निश्चितपणे मला असं वाटतं समज गैरसमज हे पक्षाच्या अंतर्गत होत असतात. काही गोष्टी लोक त्यांना चिथावतात. मला असं वाटतं आज ही शेवट सगळे आमचे महाराष्ट्र सैनिकच आहेत. सन्मान्य राजसाहेबांचा आदर सगळ्यांच्या मनात आहे, प्रेम पक्षाबद्दल आहे, राजसाहेबांबद्दल आहे आणि त्या प्रेमापोटीच आज ते परत आलेले आहेत आणि सन्मान्य राजसाहेबांची त्यांनी भेट घेतली आणि आता जोमाने पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामाला ते सगळेजण लागतात. मध्यंतरी वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला, परंतु 2 वेळा त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला होता. परंतु ज्यावेळेस पक्षप्रवेश झाल्यानंतर पुन्हा एकदा ते राज ठाकरेंवरतीच ते टीका करताना पाहायला मिळत होते की कुठेतरी राज ठाकरेंच्या बोलण्यामुळे आपला पक्षप्रवेश लांबणीवरती घेतला. मला वाटत नाही याच्यावर काय साहेबांचा संबंध आहे. तुम्ही ज्या पक्षात जायचंय तिकडे तुम्हालाच घेत नसतील, याच्यात साहेबांचा काय दोष? आज तुमची केंद्रीय समितीची बैठक राज ठाकरे यांच्यासोबत पार पडते. अजून देखील ती बैठक सुरूच आहे, परंतु 1 नोव्हेंबरचा जो पण 1 तारखेचा मोर्चा कितपत महत्वाचा आहे, कशा पद्धतीनं तयारी आहे, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे? निश्चितपणे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू, त्याच्या सगळ्याच्या संदर्भातलं नियोजन करणं चालू आहे. शेवट हा जो मोर्चा आहे हा काय फक्त एकट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा एकट्या विरोधी पक्षाचा नाही. निवडणुका पारदर्शीपणे होणं ही विरोधी पक्षासकट सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी आहे. मला असं वाटतं जर आम्ही एवढे पुरावे निवडणूक आयोगाला देतोय त्यानंतर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढला पाहिजे. आमचं तर भाजपलाही आव्हान आहे की त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं. शिवसेना शिंदे गटालाही आव्हान आहे त्यांनी मोर्चात सहभागी. शेवट निवडणुका पारदर्शी होणं हे जर त्यांना वाटत असेल आणि या घोळ्यामध्ये त्यांचा काही हात नसेल तर तेही सहभागी होतील. मागच्या वेळी तुम्ही खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाला जेव्हा भेटत होता तेव्हा तुम्ही त्यांना पत्र देखील पाठवलेलं, मग ज्यांची तुम्ही नावं घेतली म्हणजे सत्ताधारी त्यांना पण पत्र पाठवलेलं. आता पण तुम्ही त्यांना विनंती करणार, त्या पत्र पाठवणार का तुमचं? नाही, आमचं म्हणणं आहे विनंती कोणालाच कोणाही करायची गरज नाही. कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आलं पाहिजे. निवडणुका पारदर्शीपणे होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्यांना कर्तव्य वाटतं ते सामील होतील, जे घोळात सामील असतील ते कदाचित मोर्चात सामील होणार नाहीत. संदीपजी, पण एकीकडे मतदार याद्या तपासल्या जातात तुमच्या मोर्चा हा तर कारण आहे, पण दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा मनसे अगदी मागच्या 3 महिन्यापासून जे आहे त्या प्रत्येक गोष्टी बाबींची तपासणी करत आहेत. कितपर्यंत तयारी झालेली आहे? व्यवस्थित तयारी चालू आहे. योग्य वेळी तुम्हाला त्याचे रिझल्ट पण दिसतील. परंतु 1 तारखेपर्यंत मतदार याद्यांमधला जो मुंबईमधला घोळ आहे त्या सगळ्या संदर्भात आदेश दिलेले होते की राज ठाकरेंनी सगळ्या मतदार याद्या तपासणं चालू आहे. रिझल्ट आल्यावर तुम्हाला सांगू. रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटलं की महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री होत असताना त्यांच्यामध्ये कुठेतरी म्हणजे बिघाडी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचसोबतच महायुतीच मुंबई महापालिका जिंकेल असा विश्वास त्यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला. कोणी? रामदास आठवले. परवानग्या पोलीस मोर्चाच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत का? कारण की फॅशन स्ट्रीट पासून आझाद मैदानापर्यंत चालू आहे, ती प्रक्रिया चालू आहे. मोर्चाच्या आधी मिळेल. मार्ग बदलण्यासंदर्भात देखील चर्चा सुरू आहे असं देखील कळतं आहे. आमची वरची नेते मंडळी या संदर्भात चर्चा करतात. नेमकी काय चर्चा झाली मला याची कल्पना नाही. मी माहिती घेऊन आपल्याला नक्की सांगेन. एकीकडे मोर्चाची तयारी सुरू आहे, दुसरीकडे शासन पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम निवडणुकीच्या अनुषंगानं धरून अधिसूचना काढल्या जात आहेत. कुठेतरी राज्य सरकारचा मानस हा लवकर निवडणुका घेण्याचा दिसून येतोय. काय मला वाटतं निवडणुका कधी घ्यायच्या निवडणूक आयोग ठरवतं, राज्य सरकार ठरवतं, निवडणूक आयोग ठरवतं. निवडणूक आयोग ठरवतं ना. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घ्या ठीक आहे, त्यांनी आदेश दिलेले आहेत. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या मतदार याद्या सदोष आहेत निर्दोष करा आणि मग कधी निवडणूक घ्या ना. मतदार याद्या सदोष ठेवून निवडणूक घेणार याला काही अर्थ नाही आणि याला काही लॉजिक नाही. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर निवडणूक आयोग निवडणूक घेण्याच्या तयारीमध्ये असेल तर मनसेचं स्टँड काय असेल? आम्ही मोर्चा त्याच्यासाठीच काढतोय ना. शुक्रवारी एक शासन निर्णय काढण्यात आला, त्याच्यात 255 कोटींचा निधी हा सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना देण्यात आलेला आहे. नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर ठेवून हे सगळे प्रक्रिया केल्या जातात असं तुम्हाला वाटतंय का? हो, मग काय त्यांचं काय? लाडकी बहीण तुम्ही फक्त इलेक्शन पुरती वापरली योजना, पुढे काय? मग तुम्ही योजना देताय का मतदारांना लाच देताय हा महत्वाचा प्रश्न.